आता बघणार आहोत इतर प्रमुख 9 राजकीय बातम्या। भुजबळ नाराज नसल्याचं त्यांनी स्वतः सांगितलंय। अजित पवारांची प्रतिक्रिया तर आमचे विरोधक आणि फारच जवळच्या मित्रांनी बातम्या पेरल्याचाही टोला। भुजबळांना मंत्रिमंडळात घेतलं पण त्यांचा छळ संपवला नाही। भाजपला ओबीसींबाबत राग, त्यांनी अनेक ओबीसी नेत्यांना संपवलं। नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा। 2.5 वर्ष जेलमध्ये टाकलं, त्यांना पुन्हा आपल्यासोबत घेतलं, मंत्रिमंडळात घेतलं, पण त्यांचं छळ हा संपवला नाही असं चित्र आपण पाहतोय। वायबी चव्हाण सेंटरला आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार। पेपर फोडून हवे ते परीक्षा केंद्र मिळवण्यासाठी गुजरातमध्ये लाखोंची बोली। सामनाच्या अग्रलेखातून गंभीर आरोप। सुनेत्रा पवारांची राज्यसभेच्या खासदारपदी निवड झाल्यानंतर आरपीआयच्या सचिन खरात गटातर्फे बॅनरबाजी। हारकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं, पुण्यातल्या बॅनरवर उल्लेख। पदभार स्वीकारताच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ऍक्शन मोडमध्ये। पुण्यातील प्रश्नांबाबत मोहोळांची अमित शहा यांच्याशी चर्चा। पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच कार्यान्वित होणार। मोदी 3 सरकारच्या पहिला अर्थसंकल्प 22 जुलैला मांडला जाणार। संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालणार। अजित पवारांच्या अडचणी वाढल्या। शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लीन चिटवर अण्णा हजारेंचा आक्षेप। क्लोजर रिपोर्टला आव्हान देणार। अजित पवारांची ब्रँड व्हॅल्यू कमी करण्यासाठी सामाजिक नेते काम करतायत। स्वयंघोषित समाजसेवक कुणाच्या इशाऱ्यावर आरोप करतात ते शोधून काढू, सुरत चव्हाणांची प्रतिक्रिया।